संगमनेरमध्ये एलसीबीचा दणका। संगमनेर शहरात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 ठिकाणी छापे। तर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त। अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। मुख्य सूत्रधार कोण? बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर शहरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रेत्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली आहे। रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री 2 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे मारून पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी शहरात खुलेआम चालणाऱ्या या अवैध धंद्यावर अन्न औषध प्रशासन अर्थातच FDA मात्र पूर्णपणे कोमात असल्याचे आणि त्यांची कारवाई शून्य असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार योगेश संभाजी कडाळे यांच्या फिर्यादीवरून पहिली कारवाई करण्यात आली ती दिल्ली नाका परिसरातील लकी किराणा स्टोअरवर मारलेल्या छाप्यात 6,809 रुपये किमतीचा विमल पान मसाला, हिरा पान मसाला, डायरेक्टर पान मसाला व इतर सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी अझहर दिलावर पठाण व आशू उर्फ आसिफ खान अय्यूब खान पठाण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर नायकोडपुरा येथे दुसऱ्या कारवाईत पोलीस अंमलदार सचिन पोपट पवार यांच्या फिर्यादीवरून नायकोडपुरा भागातील एका बंद खोलीत धाड टाकण्यात आली। तेथून देखील 36,788 रुपये किमतीचा हिरा गुटखा, डायरेक्टर पान मसाला आणि विविध तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी वसीम महमूद खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे। तर मुख्य सूत्रधार कोण? शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे। राज्य शासनाची बंदी असताना संगमनेर शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा येतोच कसा, असा सवाल नागरिक विचारत आहेत। या दोन्ही छाप्यांमध्ये सापडलेला माल पुरवणारा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा मुळापासून शोध घेऊन त्याच्यावरही कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे। सदर कारवाईनंतर आरोपींवर भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 123/223/274/275 3-5 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे व पोलीस उपनिरीक्षक लोखंडे पुढील तपास करत आहे। न्यूज एनएमपी करिता रफिक सौदागर सर, शौकत पठाण, संगमनेर।